आज नवीन माता पण आलेल्या आहेत, त्यांनाही कळायला पाहिजे की आपल्या मुली जाऊन 2 दिवस काय ऐकलं, काय केलं. त्यामुळे अगदी थोडक्यात त्याची आपण एक उजळणी करणार आहोत. काय गेल्या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये काय काय घेतलं बरं आपण? तर आपण घेतलं हिंदू धर्माचं महत्त्व, हिंदू धर्म आणि संस्कृती, त्याच संस्कृतीचं जतन कसं करायचं आहे, ते आपल्या आयुष्यामध्ये त्याचं अवलंबन कसं करायचं आहे. आजच्या काळामध्ये संस्कृतीचे महत्त्व काय आहे, स्त्री शक्तीचा आदर कसा केला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना धर्म संस्कृतीला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, वैज्ञानिक जोड आहे, याची सांगड आपण गेल्या 2 दिवसामध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आपल्या ह्या सुंदर अशा संस्कृतीचं धर्माचं आपण नेतृत्व कसं करावं, हे याबद्दलही आपण रीतसर बोललेलो आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, या गोष्टीचं जर पालन करायचं असले तर आपल्या अंगी संस्कार असावेत. मग संस्कार म्हणजे काय? तर संस्कार म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा पाया, हे सुद्धा आपण कालपर्यंत शिकलो. संस्कारामध्ये कोणत्या गोष्टी येतात? तर संस्कारामध्ये येतो आदर, नम्रता, शिस्त, सत्य, दया, कृतज्ञता, या काही गोष्टीवर आपण खूप उजाळा टाकलेला आहे. आणि त्या जर आपल्या आयुष्यामध्ये आल्या, त्याचा अवलंब जर आपण केला तर आपलं आयुष्य किती सुंदर होईल, आपलं व्यक्तिमत्व कसं घडेल, यावर आपण भरपूर चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धर्म आणि संस्कृतीचा आपल्या जीवनात उपयोग कसा करावा, याबद्दल तुम्हाला अनिता मॅडमने खूप छान सांगितलं. त्यानंतर शिक्षण, मुलींना शिक्षणाची किती गरज आहे. शिक्षणामुळे काय होईल? तर शिक्षणामुळे स्वावलंबन येईल. शिक्षणामुळे आणखी काय होईल? आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला स्वतःची ओळख झाली पाहिजे, याबद्दल आपण बोललो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्या उद्देशाने महाराजांनी शिबिराचे आयोजन केलेले आहे, ते म्हणजे आज जग इतकं बदलत चाललं आहे, या बदलत्या जगामध्ये आपण खंबीरपणे कुठंतरी उभं राहिलं पाहिजे. आपल्याला येणाऱ्या अडीअडचणी, आपल्याला काय संकट येणार आहेत, कारण तुम्ही लहान आहात मुलींनो, तुम्हाला अजून जग पाहिलं नाही, जग ओळखलं नाही तुम्ही. पण या जगात चाललेल्या सगळ्या काय घटना चालल्यात याबद्दल आपण बरीच माहिती सांगितली. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची सुरक्षितता, मुलींची सुरक्षितता. कारण मुलींच्याच याच्यावर सगळं भविष्य अवलंबून आहे. राष्ट्र घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळं महत्त्वाचा पाया तुम्ही आहात आणि इथूनच कुठंतरी आपलं बीजारोपण झालं पाहिजे. म्हणून हा या मुख्य उद्देश होता, सुरक्षितता आणि सजगता, त्याच्यामध्ये सुसंवाद. मग हे सगळं घडण्यासाठी काय केलं पाहिजे? वाचन संस्कृती वाढली पाहिजे, वाचन वाढलं पाहिजे, खूप अभ्यास केला पाहिजे. यामुळे आपण आत्मनिर्भर सुद्धा होतो. आत्मनिर्भरता कोणती असते? मानसिक आत्मनिर्भरता, आर्थिक साक्षरता, या सगळ्या गोष्टींवर आपण उजाळा टाकलेला आहे. आणि मुलींनो, तुम्हाला सगळ्यांना स्वप्न पाहण्याचे स्वातंत्र्य आहे. मोठी स्वप्न पहा, मोठं व्हा, पण त्यासाठी अगदी खंबीरपणे तुम्ही तयार व्हायला पाहिजेत. आणि सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आपण घेतला तो होता मुलींच्या बाबतीत होणारे सायबर गुन्हे आणि त्याबद्दल आपण कसं सुरक्षित राहू, या सगळ्या गोष्टींचा आपण उजाळा गेल्या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये घेतलेला आहे. स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजे कर्तृत्व. बघा, मांगल्य, वात्सल्य, मातृत्व, कर्तृत्व, एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली आहे. पण आपण कुठंतरी यापासून लांब चाललो आहे आणि ह्याची सगळ्यांना जाणीव झाली पाहिजे. आपल्याला सगळ्या देशाची सगळ्याची जबाबदारी आहे, कुठंतरी आपण ओळखलं पाहिजे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मी अगदी असं थोडंसं सांगणार आहे. हे जे झाले ते झाले आपलं. यानंतर आपल्यासमोर बसलेले आदरणीय महाराज, त्यांनी आजपर्यंत आपल्यासाठी हा संकल्प का उभा केला, आजपर्यंत आपल्यासाठी त्यांनी त्यांच्या सेवेतून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या लोकांच्या उद्धाराचे कार्य पार पाडलेले आहे. थोडक्यात आढावा घ्यायचा तर वृक्षारोपण, हनुमान चालिसा पठण, गावोगावी जाऊन हनुमान चालिसा पठण, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, त्याच्यामध्ये तुळशीमाला धारण, गावोगावी मंदिरासमोरील सभामंडपाचे त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे. कितीतरी अशा उल्लेखनीय बाबी आहेत ज्या महाराजांनी केल्यात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यासाठी त्यांनी
मुलींच्या संस्कार शिबिराचे आयोजन केलेले आहे. पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आणि धन्यवाद मानूयात महाराजांचे. जोरदार टाळ्यांनी एकदा स्वागत करायचे आहे. मैत्रिणींनो, आता आपण गेल्या 2 दिवसांमध्ये जे काही सादर केलं किंवा तुम्हाला जे सांगितलं, तुमच्यापर्यंत ते कितपत पोहोचलेलं आहे ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीला आपण थोडक्यामध्ये मुलींचे मनोगत घेऊयात. सर्वप्रथम मी ईश्वरी अशोक झळके हिला बोलावते. आज मी शिबिराबद्दल माहिती सांगणार आहे. गेल्या 2 दिवसात आम्हाला खूपच छान माहिती सांगितली मॅडमनं. जसं की सूर्याबद्दल, चंद्राबद्दल, आमच्या जीवनाबद्दल खूप छान सांगितलं. असं आम्हाला खूप छान वाटलं. मॅडमनं सांगताना आम्ही लक्ष पण दिलं खूप. मॅडमनं सांगितलं आणि दुसऱ्याही मॅडमनं सांगितलं. हे सांगितलं की सूर्य आपला पिता आणि चंद्र आपली आई असते. सायबर गुन्ह्यापासून कसं वाचावं हे सर्व आम्हाला समजावून सांगितलं आणि सर्वांना समजवलं. मॅडमनी म्हणल्या, तुमच्याशी कधी काही झाले तर तुम्ही सुरक्षित व्हायला पाहिजे पहिलेच. सूर्यनाडी, चंद्रनाडी हे सांगितलं. सायबर गुन्हे खूप अशा छान छान गोष्टी सांगितल्या, कथा सांगितल्या आणि हनुमान चालीसा शिकवली, छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद ईश्वरी. यानंतर मी बोलावते प्रिया बालाजी निलेवाड. सन्माननीय व्यासपीठावर आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण नारायण महाराज माधापूरकर, सौ सुवर्णाताई व अनिताताई तसेच उपस्थित सर्व मातृशक्ती या सर्वांना माझा नमस्कार. आदरणीय गुरुवर्य यांच्या संकल्पनेतून महिला युवती संरक्षण शिबिराचे आयोजन करून आम्हा मुलींना धर्म, संस्कृती, संस्कार, संरक्षण व आत्मनिर्भरतेसाठी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी आम्ही सर्व युवती गुरुवर्यांचे आभारी आहोत. गेल्या 2 दिवसांपासून आपल्या येथे युवती संमेलन चालू आहे. त्यातून आम्हाला कळाले की सनातन धर्मात नारीचे स्थान सर्वोच्च पूजनीय आहे. पण आता नारी म्हणजे शोभेची वस्तू झाली आहे. म्हणून नारी जागृती करण्याची गरज भासत आहे. या शिबिराच्या माध्यमातून अनिताताई व सुवर्णाताई यांनी आम्हाला सांगितले की नारी किती महान आहे, नारी शक्तिवान आहे, नारी लक्ष्मीचे रूप आहे, घराची स्वामिनी आहे. म्हणून तर बुरी नारी नारी को मत कहो बुरी, नारी नारी को मत कहो बुरी, नारी तो है एक रत्न की खान, नारी के कोख से जन्म लिए रामकृष्ण और हनुमान. गुरुवर्य यापुढेही आपले मोलाचे मार्गदर्शन आम्हाला मिळत राहो. आपला शब्द आम्ही प्रमाण म्हणून यापुढे तसंच अनुकरण करत राहू. धन्यवाद. रामकृष्ण. खूप छान बेटा. नारी निंदा मत करो, नारी नरकी खान. नारी निंदा मत करो, नारी नरकी खान, नारी में नर होता है ध्रुव प्रल्हाद समान. या मातृशक्तीला पुनश्च एकदा प्रणाम करून मी पुढची मुलगी कुमारी जयश्री विठ्ठल फड हिला बोलावते. कुमारी जयश्री विठ्ठल फड आलेली नसेल, ती येईल कदाचित. त्यानंतर येईल काव्या मारुती केंद्रे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव काव्या मारुती केंद्रे आहे. या शिबिरामध्ये मी जे काही शिकले ते तुमच्या पुढे सांगत आहे. स्वर्णाताईंनी आणि अनिताताईंनी ही खूप चांगले आपल्याला शिकवले आहेत आणि स्वर्णाताईंनी आपल्याला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत, प्रार्थना घेतली आहे. त्यांना माझा धन्यवाद. अनिताताईंनी आपल्याला ग्रहांबद्दल माहिती सांगितली आहे. अनिताताईंनी वेदांची नावे सांगितली आहे, ग्रहांबद्दल माहिती सांगितली आहे. सूर्य आपला पिता असतो आणि चंद्र आपली आई असतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपत आहेत. धन्यवाद काव्या. यानंतर येईल सायली बालाजी केंद्रे.
आदरणीय नारायण महाराजांना माझा प्रणाम. आमच्यासाठी मुलींसाठी तुम्ही युवती संमेलन सुरू केलं, महाराजासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. या कार्यक्रमात आम्हाला मोलाचा वेळ देऊन अनिताताई आणि सुवर्णाताई यांनी आपले मार्गदर्शन दिले, यासाठी त्यांचेसुद्धा धन्यवाद. त्यांनी आम्हाला खूप काही गोष्टी सांगितल्या, जसे की हिंदू धर्म आपण कसा विसरत चाललो आहोत, त्या गोष्टी आपण पाश्चिमात्य गोष्टी स्वीकारत आहोत, त्या स्वीकारणं चुकीचं नाही, पण यासोबतच हिंदू धर्मही आपण जोपासला पाहिजे, याची विसर न पडू नये, म्हणून त्यांनी आपल्याला हिंदू धर्माबद्दल सुद्धा खूप काही सांगितलं. त्यानंतर मुलींचे शिक्षण, मुलींच्या स्वची ओळख, म्हणजे मुली स्वतःला विसरत चालल्या आहेत, हे देखील सांगितलं. त्यानंतर त्यांनी अनिताताईंनी आपल्याला पुस्तकं वाचण्याचे पुस्तकं वाचण्याचं सांगितलं. त्यांनी ग्रहांबद्दल माहिती दिली आणि सुवर्णाताईंनी हे सगळे मार्गदर्शन कथाच्याद्वारे सांगितले. हे मुलींना याची खूपच गरज आहे, कारण मुली आता बिघडत तर चालल्यात असं नाही म्हणू शकत मी. त्यांनी सगळ्या गोष्टीची ओळख करून दिली. धन्यवाद. खूप छान सायली, बरंच काही समजलंय तुम्हाला, छान वाटतंय. आता सगळ्या गोष्टींच्या मुळाशी फक्त संस्कार आहेत. संस्कार एकदा का संस्कार आपल्यात रुजले ना, तर आपण कुठलीही मजल मारू शकतो, कुठलीही, पण संस्कार मात्र आपल्यात रुजायला हवेत. मला यावेळी ना गुरु ठाकूर यांच्या 4 ओळी आठवतात. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. कधी कधी काळीज काढून द्यायची वेळ येते. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे ए आता बेहत्तर, आणि नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मैत्रिणींनो, तुमच्यातली स्त्री शक्ती जागी करण्यासाठीच हे शिबिराचं आयोजन महाराजांनी इथं केलेले आहेत. त्यामुळं पुनश्च धन्यवाद त्यांना मानूया. आणि यानंतर मी आरती माणिकराव घुगे हिला बोलावत आहे. सर्वप्रथम तर नमस्कार सर्वांना. आदरणीय सुवर्णा मॅडम आणि अनु मॅडम तसेच महाराज यांनी आमच्यासाठी शिबिराचे आयोजन केले, यासाठी त्यांचे मनापासून आभार. आणि खरंच मुलींना शिबिरांची खूप गरज आहे. तसंच मुलींनाच नाही तर मुलांनासुद्धा शिबिराची गरज आहे, कारण प्रत्येक जागी मुलींना शिकवणं, मुलींना सांगणं हे पण चुकीचं आहे, कारण संस्कार हे मुलांना पण दिले पाहिजे. संस्काराची गरज ही मुलांना पण आहे, कारण मुलींचा आदर करणं, सन्मान करणं हे त्यांना पण शिकवलं पाहिजे. आणि तुमचा जास्त काही वेळ न घेता मी थोडं काही माझे विचार मांडणार आहे, तर ते तुम्ही प्लीज शांततेने ऐकून घ्या. आणि आपला हिंदू धर्म काय आहे कुणाला माहिती आहे सांगा बरं? अरे बोला काही. हिंदू धर्म काय आहे? हिंदू धर्म आपला जगातील सर्वात प्राचीन धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे. आणि हिंदू धर्माची संस्कृती काय, त्यामध्ये काय शिकवलं जातं, हिंदू धर्म इतका महान आहे आणि इतका मोठा आहे की ते 15-20 मिनिटामध्ये सांगणं कुणालाही जमणार नाही. पण हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मोठ्यांचा आदर करणं, आपल्याच धर्मातला नाही तर अनेक धर्मातल्या लोकांचा पण आदर करणं आणि सन्मान करणं, प्रत्येकाशी चांगले वागणे. नंतर आणि ताईंनी आपल्याला खूप छान सांगितलं की हिंदू धर्माच्या मुलींनी कसं वागलं पाहिजे. फक्त हिंदू धर्माच्या नाही तर प्रत्येक मुलींनी कसं वागलं पाहिजे. तर त्यातून मला थोडीशी काही शिक भेटलेली आहे, तर मी सांगते की मुलींनी कपडे कसे घालावे. आजकाल मुली खूप बिघडत चाललेल्या आहेत असं पण नाही म्हणू शकत. सगळ्याच मुली बिघडत नाही आहेत, पण थोड्याफार मुली बिघडत चालल्या आहेत. पण त्यांनी पण या शिबिरातून काहीतरी चांगलं शिकलं पाहिजे. तर ताईंनी सांगितलं की मुलींनी स्लीवलेस ड्रेस घातले नाही पाहिजे, असं केलं नाही पाहिजे. पण तुम्हीच सांगा, त्या 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला, त्या मुलींनी काय घातलं होतं? आज पुण्यामधील घटना आहे, तुम्हाला सर्वांना माहिती असेल
4 वर्षाची मुलगी, तिच्यावर अत्याचार झाला. पण यासाठी कारणीभूत समाज पण आहे. समाजाने पण कुठेतरी सुधारलं पाहिजे की प्रत्येक मुलींना चांगल्या नजरेनं बघितलं पाहिजे आणि मुलींनी पण स्वतः स्ट्रॉंग झालं पाहिजे. व्यायाम करा, तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिका ना. मुलींनी गाडी शिका चालवायला, तुम्हाला खूप गरज आहे. मुलंच नाही करू शकत, ते मुली पण करू शकतात. आणि चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणासोबत पण चांगलं राहिलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जर घरचे विश्वास करून कुठे शिकायला टाकत असतील बाहेर, तर आपण सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे. नंतर मुलींनी मॅडम झाला. धन्यवाद. आरतीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आरतीनं तिचं मत मांडलेलं आहे. तिच्या वैचारिक पात्रतेनुसार किंवा विचारानुसार तिनं जे मांडले ते योग्यच आहे. कारण कसं आहे, इथं बसणारा प्रत्येकजण हुशारच आहे. पण आरतीच्या बोलण्यावरून मला एक गोष्ट आठवली आणि मी सांगणारच आहे. माझा मोह काही थांबत नाही. आता मी गोष्ट सांगणार आहे. गोष्ट सांगू? हां, थोडक्यात गोष्ट सांगणार आहे. एकदा काय झालं, ब्रह्मदेवाने म्हणे सृष्टीची निर्मिती केली. माहीत आहे, आपण ऐकले, ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि माणसाला बोलवलं जवळ. माणूस नावाच्या प्राण्याला जवळ बोलवलं आणि विचारलं, बाबा रे तुला काय देऊ, काय पाहिजे सांग. माणसाने सांगितलं, देवा मला सुखी समाधानी आयुष्य दे, मला सुखी आणि समाधानाचं आयुष्य दे. ब्रह्मदेव म्हणाले, ठीक आहे, मी तुला सुखाचं समाधानाचंच आयुष्य देईन. एक काम कर, तुला 2 पिशव्या देतो मी. 2 पिशव्या देतो. त्या 2 पिशव्या एक तुझ्या हातात धरायची आणि एक पाठीवरती ठेवायची. हातामध्ये एक, पाठीवरती एक. त्यांना म्हणजे प्रश्न पडला, या पिशवीत नेमकं काय आहे. मग देवानी सांगितलं, एका पिशवीमध्ये ज्या पिशवीमध्ये एका पिशवीमध्ये तुझ्याबद्दलचे सगळे वाईट गुण आहेत आणि एका पिशवीमध्ये आहेत तुमच्या शेजाऱ्याचे, पाजाऱ्याचे, गावातल्यांचे, सगळ्यांचे आहेत. पण एकच अट अशी आहे, ज्या पिशवीमध्ये तुझे वाईट गुण आहेत ते समोर धर आणि ज्यांच्यात बाकी सगळ्यांचे दोष आहेत ते पाठीमागे धर. ती पिशवी पाठीमागे. नेमकं माणसाने उलटं केलं, उलटच, आणि समोर धरली पिशवी. कोणाची? सगळ्यांचे ज्यांच्यामध्ये दोष आहेत, सगळ्यांचे अवगुण आहेत, ती समोर धरली आणि तो सतत उघडत राहिला. आता मला सांगा, माणूस समाधानी असणार आहे का? नाही. माणसाने समाधानी राहायचं असेल तर फक्त स्वतःपासून सुरुवात करायची. आरती बेटा, मी तुला पुन्हा एकदा सांगते, आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं की नाही. आपण प्रत्येकाने जर प्रत्येक कुटुंबानं ठरवलं की मी माझं घर स्वच्छ करणार, मी सगळ्यात पहिल्यांदा मला पाहणार, दुनियाची कुठली जबाबदारी आपण घ्यायची नाही. परवाच दिवशी महाराजांशी चर्चा करताना महाराजांनी आणखी एक छोटीशी गोष्ट सांगितली मला. अगदी छोटी आहे, 2-3 वाक्यात संपेल. एका जंगलाला वणवा लागला. वणवा म्हणजे कळतो तुम्हाला? आग लागली. आग, जंगलाला आग लागली होती आणि आग एवढी मोठी होती की तिथले कुठलेच प्राणी तिथं थांबायला तयार नाहीत, सगळे पळून गेले. पण एक छोटीशी चिमणी होती, बाजूलाच एक पाण्याचं डबकं होतं. आपल्या छोट्याशा चोंचीमध्ये ती पाणी असं थेंबर पाणी घ्यायची आणि त्या आगीमध्ये आणून ओतायची. थेंबर पाणी घ्यायची, आगीमध्ये आणून ओतायची. आता मला सांगा, जंगलाला लागलेल्या आगीला चोंचीमध्ये असलेल्या थेंबाने काही होणार आहे का हो? विझणार आहे का ती आग? नाही. मग तिला विचारलं, बाई तू एवढी का परेशान होतीस, तुझ्या याच्यानं काय जंगलाची आग विझणार आहे थोडीच? तर तिनं सांगितलं, नाही विझणार तरी चालेल, मलाही माहीत आहे जंगलाची आग माझ्या या चोंचीतल्या पाण्याने विझणार नाही, पण कमीत कमी ज्यांनी आग लावली त्या यादीत तरी माझं नाव असणार नाही. त्या यादीत माझं नाव असणार आहे का? नाही. त्यामुळं माझ्या पुरतं जेवढं काम असेल तेवढंच मी केलं पाहिजे. बाकी लागलेली आग आपण काय विझू शकणार नाही, आपण दुनियाला बदलू शकणार नाही. आपल्याला एकच प्रण घ्यायचं आहे आज. आपण फक्त स्वतःला बदलण्यासाठी आलो इथं. स्वतः बदला, आपोआप पुढचे बदलतील, नाही बदलतील, कोण कसं वागतील याचा आपण विचार करायचा नाही. आपल्यापुरता विचार करा. आपलं कुटुंब सुधारलं म्हणजे प्रत्येकाने जर असा विचार करा, चला मी सुधारेल, प्रत्येकाने केला, एक कुटुंब सुधारलं, प्रत्येक कुटुंब आपोआप सुधारेल की नाही. दुसऱ्याला बघण्याची काही गरजच नाही. नाही तर आपल्या घरातलं झाडायचं, अंगणात दुसऱ्याच्या दारात नेऊन टाकायचं, ही गोष्ट करायची नाही आपण कधीच. आपलं छान राहायचं, आपल्यापुरता विचार करायचा, आपोआप राष्ट्र उत्तमच घडेल. जर प्रत्येकाने ठरवलं तर मी स्वतःत बदल करेन, माझ्यामध्ये संस्कार आले पाहिजे. म्हणजे मी तुमच्यासमोर उभी आहे म्हणजे मी काय पूर्ण संस्कारित आहे असं नाही. आयुष्य पडले, आयुष्यभर मला शिकावं लागेल, पण मी ठरवलं आहे की मी पूर्णपणे संस्कार स्वीकारेन. धन्यवाद. यानंतर मी पुढच्या मुलीला बोलावत आहे. यानंतर येईल आराध्या नामते.
आदरणीय व्यासपीठ पूज्य श्री नारायण महाराज, आदरणीय व्यासपीठ पूज्य श्री नारायण महाराज समाज उपयोगी सेवा समितीने, सर्व पदाधिकारी आणि उपस्थित पालक व माझ्या मैत्रिणींनो, आज बोर्डी नगरमध्ये आयोजित केलेल्या या महिला युवती संरक्षण शिबिराचा समारोप होत आहे. या 3 दिवसात आम्ही जे काही शिकले ते आमच्या आयुष्यासाठी एक मोठी शिदोरी ठरणार. म्हणूनच मी या आयोजनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आहे. सर्वप्रथम श्री नारायण महाराज यांचा मनापासून आभार. त्यांचे संकल्पनेतून हे महान कार्य उभे राहिले. आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या काळात केवळ पुस्तक ज्ञान पुरेसे नाही. महाराजांनी ओळखले की आपल्या मुलींना स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम करणे काळजाची गरज आहे. धर्म, संस्कृती आणि संस्कार यासोबतच आत्मनिर्भराचे जे धडे आम्हाला इथे मिळाले त्याबद्दल आम्ही सौदर्य ऋणी राहू. या शिबिरात आम्हाला केवळ शारीरिक संरक्षणामुळे तंत्रच समजले नाही तर आमचा आत्मविश्वास देखील दुखावला आणि संकटाच्या वेळी डगमगता त्याला समोर कसे जायचे हे आम्हाला इथे शिकायला मिळाले. समाजाच्या वर्णात स्वतःची सुरक्षा कशी करावी आणि आपल्या मुलांशी तडजोड न करता प्रगती कशी करावी याचे उत्तम मार्गदर्शक आम्हाला लाभले आहे. धन्यवाद. धन्यवाद बेटा. यानंतर येणार आहे स्वरा सुमित माजळकर. सर्वांना माझा नमस्कार. आदरणीय श्री नारायण महाराजांना मला सत प्रणाम. या 2 दिवसाच्या शिबिरामधून आम्हाला सुवर्णा मॅडमनी आणि अनिता मॅडमनी खूप काही सांगितलं. आम्हाला सुवर्णा मॅडमनी सांगितलं की आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचा आदर केला पाहिजे आणि जे कोणाला उलट नाही बोललं पाहिजे, शिस्त बाळगली पाहिजे. आणि आम्हाला अनिता मॅडमनी सांगितलं की ग्रहाबद्दल माहिती दिली की सूर्य आमचे पिता आहेत आणि चंद्र आमची आई आहे. आणि सूर्यनाडी, चंद्रनाडी याबद्दल खूप काही सांगितलं. आणि आमच्या मुलींच्या सुरक्षेसाठी सायबर गुन्हे म्हणून आम्हाला मॅडमनी सांगितलं की तुमच्याकडून जर काही गुन्हे होत असतील तर त्यांना कसं हे केलं पाहिजे, त्यांना कसं. धन्यवाद. धन्यवाद बेटा. यानंतर येईल वैष्णवी विठ्ठलराव मुकाडे. तू जिजाऊ तू सावित्री, तू जिजाऊ तू सावित्री, अहिल्याची लेक तू आहे. तू कल्पना तू सुनीता, आकाशात तुझी झेप आहे. खरंच टाळ्या वाजवा या लेकरांसाठी जे हिंमत करतात समोर येऊन बोलण्याची. कारण हेच आपल्याला जागृत करायचं आहे, आपल्यातली स्त्री शक्ती जागृत करायची आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतानां धर्मस्य तदात्माहं सृजाहं परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्फुतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, संभवामि युगे युगे. धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवंताने अनेक वेळा अवतार घेतले आहे, पण आज आपण महाराजांच्या संकल्पनेतून प्रत्यक्ष पाहत आहोत. जिजाऊंच्या विचारांचा वारसा, सावित्रीबाईंचा आत्मविश्वास आणि आजची स्त्रीची एक नवी ओळख. आजची स्त्रीची एक नवी ओळख. आजच्या स्त्रीची एक नवी ओळख. आजची स्त्री ही केवळ चूल आणि मूल यापुरती मर्यादित नाही. ती चूल आणि मूल यापुरता मर्यादित नाही तर तिने चूल आणि मूल यापुरता मर्यादित नाही तर तिने अंतराळापासून ते उद्योगांपर्यंत आणि राजकारणापासून ते समाजकार्यापर्यंत आपल्या प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाचे झेंडे रोवले आहे.
आपल्याला जर असेच पुढे जायचे असेल तर आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. तसेच आजच्या धावपळीच्या जगात आपल्या आहाराकडे आणि आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच आपण आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी आवश्यकता ती कौशल्य आणि अन्याय न सहन करता त्याला निर्भयतेने पुढे गेले पाहिजे. तेव्हा एकतेची धन्यवाद. वैष्णवीने खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद बेटा. यानंतर येणार आहे श्रुती ज्ञानेश्वर डोंगरे. सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्वांना माझ्या मनापासून नमस्कार आणि खास करून आदरणीय महाराजांना खूप खूप धन्यवाद हे शिबिर आयोजित केल्याबद्दल. यात आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या 3 दिवसापासून आपल्या बोदळी नगरीमध्ये युवती शिक्षण शिबिर चालू आहे. याबद्दल मी थोडंसं सांगणार आहे की आपण काय काय शिकलं या 3 दिवसामध्ये. तर मॅडमने आपल्याला मेन 5 मुद्दे काढले होते. धर्म, शिक्षण, संस्कृती, आत्मविश्वास आणि स्वावलंबीपणा याचे महत्त्व समजावून सांगितले. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून चांगले विचार आणि चांगल्या वर्तन कसे घडवून आणावे आपल्यामध्ये याबद्दल पण त्यांनी खूप सारं समजून सांगितलं. त्यानंतर शिक्षणामुळे आपले भविष्य तर घडतेच, पण त्या शिक्षणामुळे आपल्याला योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. यासाठी त्यांनी शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे हे कसं समजून सांगितलं हे पण सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर स्वतःमध्ये आत्मविश्वास आणणे, नकारात्मक गोष्टींपासून दूर राहणे किंवा नकारात्मक लोकांपासून दूर राहणे. नकारात्मक गोष्टी महत्त्वाच्या म्हणजे आपल्या मुलींसोबतच नकारात्मक गोष्टी जास्त घडतात. कारण शिक्षण घेत असेल तर मुलांपेक्षा जास्त मुलींना टोकलं जातं. ग्रामीण भागामध्ये मुलींसाठी जास्त या गोष्टी अफेक्ट करत असतात. तर घरातून आपल्याला चांगला सपोर्ट असेल तर बाकी गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायची गरज नाही. जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल पुढे जायचा तर बाकी गोष्टी तुम्हाला कुठल्याच अफेक्ट करत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला कारण देत जाल, कोणी तुम्हाला वाटत असेल की गावामधून मला असं म्हणतात शिक्षण काय घ्यायची गरज आहे, की इथपर्यंत शिकलं पाहिजे, 10वीपर्यंत शिकलं पाहिजे, 12वीपर्यंत शिकलं पाहिजे, त्याच्या पुढे गेलं नाही पाहिजे. तुझे आई वडील तुझ्यासोबत असतील तर बाकी लोकांचा काय विचार करायचा ना. तुला पुढे जायचं असेल तर बाकी लोक अफेक्टच नाही करत. हे पण त्यांनी समजून सांगलं. त्यानंतर देशाच्या प्रगतीसाठी युवा स्त्रीची महत्त्वाची भूमिका असते. ती आदरणीय संत श्री रघुनाथदादा कराड यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं आणि सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. देशाच्या प्रगतीसाठी युवा स्त्रीची महत्त्वाची भूमिका असते. संस्कारी, आत्मविश्वासी स्त्री ही कुटुंबासोबतच समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका मांडतात. त्यांच्यात ताकद असते की देश कसा सुधारायचा काय नाही याबद्दल खूप सारी माहिती सांगितली. परत टाईम मॅनेजमेंटबद्दल सांगितलं मॅडमने आपल्याला. बऱ्याच अशा गोष्टी सांगितल्या. हे शिबिर ऐकून माझ्यामध्ये तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. मी आशा करते तुमच्यामध्ये पण झाला असेल. आणि इथून पुढे पण मला असं वाटतं की हे असं वर्षानुवर्ष चाललं पाहिजे. ही चांगली संकल्पना आहे. आणि एवढे बोलून मी माझे थोडक्यात मत संपवते. आणि महाराजांचे खूप खूप धन्यवाद आणि पडद्यामागून काम करणाऱ्या सगळ्या लोकांचे माझे मनपूर्वक धन्यवाद. खूप खूप धन्यवाद श्रुतीने खूप छान सांगितले. मैत्रिणींनो, गेल्या 2 दिवसात मी तुम्हाला खूप काही सांगितलं.
काही डोक्यामध्ये गेले तर काही डोक्यावरूनही गेलं असेल. कारण तुम्हाला सांगितलं की यावेळेसचा डोस म्हणजे हाय डोस आहे, आपला हाय पॉवरचा डोस आहे. गेल्या 2 वर्षापासून आपण खूप रीतसर आणि छान सांगितलं. यावर्षी कशा थोड्याशा जडजड गोष्टी घेतल्या आपण, पण त्या घेत असताना तुम्हाला गोष्टी रूपानं त्या समजावून सांगितल्यात. आणि मला वाटते, माझ्या मते, आता श्रुतीने सांगितल्याप्रमाणे तुमच्यामध्ये सुद्धा खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली असेल. एनर्जी, चला आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि हे कुठंतरी जागृत करण्यासाठीच या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. पण मला वाटते पहिला काळ आणि आत्ताचा जो चालू काळ आहे, चालू परिस्थिती आहे, याच्यामध्ये इतकी मोठी तफावत आलेली आहे. आधीच्या काळामध्ये ज्या अडचणी होत्या, ज्या काही सोयी सुविधा होत्या, आणि आजच्या काळात जो बदल झाला आहे त्यात अंतर आहे. मग आता गरज आहे फक्त तुम्ही बदलण्याची नाही, तर आम्हीसुद्धा बदललं पाहिजे. आम्ही म्हणजे कोण? माता पालकांनी, माता पिता यांनीसुद्धा तुमची जबाबदारी घेणं हे खूप मोठी गरज आहे. श्रुतीनं बोलता बोलता एक वाक्य सांगितलं की घरातून जर आपल्याला पॉझिटिव्ह असतील ना, चल बेटा तू हे कर, मी तुझ्या पाठीशी आहे, अशी जर हिंमत दिली तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढतोच. बघा, करंगळी दिलं म्हणजे बोट काय मनगट पकडायचं असं न करता, मी काय सांगितलं, तुम्ही उंच भरारी घ्या, तुम्ही वाटेल ते करा. तुमचे आई वडील सदैव तुमच्या पाठीशी असतात. मी पण आज ठामपणे सांगते, माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझे पती सगळे माझ्यासोबत आहेत. फक्त आपल्याला काय करायचे, फक्त आपल्याला आपला धर्म आणि आपली संस्कृती याला न सोडता याच्याशी कनेक्टेड राहूनच सगळ्या गोष्टी करायच्यात. एकदा का आपल्याला आपली मर्यादा कळाली, मग काय जगाची भीती, कुठंही उडान घेऊ शकतो, कितीही उंचापर्यंत आपण जाऊ शकतो. पण झालं आहे असं की तुम्हाला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. तुम्हाला कुठलंच ऊन वारा थंडी पाऊस तुम्हाला माहीतच नाही. कारण तुमच्या आईवडिलांनी आम्हाला हे मिळालं नाही, आम्हाला ते मिळालं नाही, माझीसुद्धा तीच गत आहे, म्हणून आपण आपल्या लेकराला सगळ्या सोयी सुविधा पुरवायच्या. पण आता लक्षात येते की मोठ्या झाडाखाली छोटे रोपटे वाढू शकत नाहीत. मोठ्या झाडाखाली जे वाढतात, जे रोपं येतात, त्यांची वाढ होते का बरं? नाही होत, वाढ होत नाही. तुमचं असंच झालं आहे बाळांनो. तुम्हाला त्या प्रत्येक झाडांना प्रत्येक गोष्ट म्हणजे काय म्हणायचं, मला नुसतं सांगून सवरून काही चालणार नाही, प्रत्यक्ष कृती झाली पाहिजे. लेकरांना काय कळतं? काल एक तुम्हाला बोलता बोलता आईची गोष्ट सांगितली होती मी. त्या मुलाला काही माहीत नव्हतं. माझी गेलेली आई खोटी आणि आत्ताची आई खरी म्हणून बसला. संस्कार हे घरातूनच होत असतात. मग आपलीच जबाबदारी आहे की आपण कुठंतरी आधी स्वतःला बदललं पाहिजे. आज गेल्या 2-3 दिवसापासून हेच सांगत होतो की तुमच्याबरोबर महाराज आता माता पालकांनी येणंही गरजेचं आहे असं आम्हाला वाटते. कारण सोबत त्यांनी ऐकलं म्हणजे कुठंतरी यांनाही कुठेतरी पाठिंबा मिळतो आणि आपण कसं वागायचं हे आम्हालाही आधी कळालं पाहिजे. म्हणून आम्ही पुढच्या पिढीला ते देऊ शकतो आणि ही पिढी पुन्हा पुढच्या पिढीला आपले जे संस्कार आहेत ते अगदी चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू शकतात. संस्काराची बराचसा वेळ झाला आहे, नाही तर गोष्ट आठवलीच होती मला, पण गोष्ट नाही सांगत आता. यानंतर मुलींचं मनोगते इथं पूर्ण झालेली आहेत. माता पालकांमध्ये काही बोलू इच्छित असतील तर त्यांनाही विनंती आहे, समोर या. नसेल तर आपल्या या संस्थेच्या सचिव सौ नंदिनी राजेंद्र टारपे मॅडम यांना मी विनंती करते, कारण त्यांनी काल मला सांगितलं होतं की मी 2 शब्द बोलेन. मी यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करत आहे. सर्वप्रथम नारायण महाराज यांच्या चरणी नतमस्तक होते. त्याचबरोबर कराड महाराज या रघुनाथदादा कराड महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होते. त्याचबरोबर आदिवासी कला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेशजी टारपे साहेब, त्याचबरोबर सुवर्णा मॅडम, त्याचबरोबर आरती मॅडम, अनिता मॅडम सॉरी, आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या युवती आणि युवतींसोबत आलेल्या त्यांच्या आई, या सर्वांचं मी या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करते. खरं तर सर्वप्रथम ज्या महामानवांनी महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी लढा दिला, कष्ट घेतले, परिश्रम घेतले, त्या सर्वच महापुरुषांना देखील या ठिकाणी अभिवादन करते, नतमस्तक होते. सर्वात आधी तर
महाराजांचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे, धन्यवाद दिले पाहिजे. कारण युवतींसाठीचं जे शिबिर आहे हे 3 दिवसीय शिबिर, या शिबिरामधून जी शिदोरी तुम्ही घेऊन जाणार आहात हे तुमच्यासाठी एक तुमच्या जीवनाला दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. हे शिबिर खास मुलींसाठी आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आत्ताच मॅडमनी एका मुलींनी म्हटले आपल्या भाषणामध्ये की मुलांसाठी देखील असे शिबिर होणं गरजेचं आहे. कारण आज मुलींवर अत्याचाराचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. जर मुलांचं शिबिर ठेवलं तर ज्या पद्धतीनं आज आपण मुलींचं तुम्ही शिबिराच्या माध्यमातून माइंड वॉश करण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं जर मुलांच्या शिबिरामध्ये मुलांना कसं वागलं पाहिजे, मुलांनी कसं मुलींसोबत राहिलं पाहिजे ह्याचं जर मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून झालं तर नक्कीच त्याचा देखील फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. 21व्या शतकात आपण बघतो की महिलांनी नेत्रदीपक प्रगती केलेली आपण पाहतो. आज महिला कुठल्याच क्षेत्रामध्ये मागे राहिलेल्या नाही आहे. आज सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी शिक्षणाची दारी उघडी केली, परंतु ती शिक्षणाची दारी उघडी करत असताना त्यांना असंख्य अडचणीचा सामना करावा लागला आणि त्यांनी शिक्षणाची दारी उघडी केली म्हणून आज तुम्ही इथे या विचारमंचावर येऊन 2 शब्द बोलू शकले आहात आणि मी देखील या विचारमंचावर येऊन तुमच्या पुढे 2 शब्द बोलू शकत आहेत. संस्कार हे फक्त पुस्तकातून मिळत नसतात. मॅडमनी जसं म्हटलं आहे की संस्कार हे फक्त पुस्तकातून मिळत नसतात, तर संस्कार हे आपल्या घरातील वातावरणातून मिळते, आपल्या आईच्या वागणुकीतून मिळते. आपल्या आयुष्यातील सगळ्यात पहिला गुरु जर कोणी असेल तर ते म्हणजे आपली आई. आपली आई आपल्या लेकरांना कसं वागायचं, कसं चालायचं, कसं उठायचं, कसं बसायचं, कसं राहायचं या जगामध्ये आणताना ती अगदी लहानपणापासूनच आपल्यावर संस्कार आपल्यावर घडवत असते. कुठलंही वरदान न मागता पावणारा देव म्हणजे आपले आईवडील. आईवडिलाच्या कृपेने, आईवडिलाच्या आशीर्वादाने, आईवडिलाच्या पुण्याईने आज आपण जे काही करतो ते सगळं या आईवडिलांच्या पुण्याईने करत असतो. परंतु आज आपण जर प्रश्न विचारला मुलींना की तुम्हाला घरात कोण आवडते, मम्मी की पप्पा, आई की बाबा, सगळ्यात जास्त उत्तर काय मिळेल? बाबा आवडतात. कारण आईसारखं टोकत असते ना, कारण आई 24 तास तुमच्यासोबत असते. थोडीशी चूक झाली की आई लगेच टोकते आणि मुलींना टोकलेलं आवडत नाही. टोकलं की अरे खूपच घनघन करते ती, खूपच पाठीमागं लागते ती. ह्या प्रत्येकाच्या घरातला विषय आहे, माझ्याही घरी तेच आहे. मी जर माझ्या मुलीला टोकलं अरे किती घनघन करत असते. परंतु मुलींनी हे समजलं पाहिजे की आई आपल्या चांगल्यासाठीच टोकत असते. आपले मुलं जेव्हा आपण आपल्या पायावर उभी करतो त्यावेळेस आपल्या लेकराला आपण बोट धरून चालायला शिकवतो, बरोबर. परंतु बोट धरून चालवायला शिकवत असताना त्यांनी फक्त पायाने चालवायला शिकवू नका, त्यांना डोक्याने सुद्धा चालवायला शिकवा. कारण आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे, ध्येय गाठायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही डोक्याने चालाल त्या दिवशी तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. महिलामध्ये एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे, नारी शक्ती आपण ज्याला म्हणतो. आज स्वकर्तृत्वावर स्वतःचं अधिराज्य निर्माण करणाऱ्या अनेक महिला राज्यकर्त्या उदयास आल्या. स्वकर्तृत्वावर महिला या नावातच प्रचंड शक्ती आहे, प्रचंड ताकद आहे. म म्हणजे मायेची पाखर, ही म्हणजे हिरकणी, ल म्हणजे लाख पटीने संयमी. जेवढी सहनशीलता, संयमता महिलामध्ये आहे ते इतर कोणातही नाही. नारी शक्ती ही नारी शक्तीच आहे, फक्त आपल्यामध्ये जी ताकद आहे ती आपण ओळखली पाहिजे. या शिबिरामध्ये मुलींवर जे संस्कार दिलेत, बॅड टच, गुड टच, पहिल्या दिवशी मी नव्हती त्यामुळे पहिल्या दिवशी काय झालं मला माहीत नाही, परंतु मी ज्या दिवशी अटेंड केलं, बॅड टच, गुड टच काय आहे, आपण घरात कसं वावरलं पाहिजे, आपण कॉलेजमध्ये जाताना कसे कपडे घातले पाहिजे, आणि आपण ज्यावेळेस आपल्या आईवडिलांना उलटं बोलतो, उलटं बोललं नाही पाहिजे, आज्ञाचं पालन केलं पाहिजे. ह्या बऱ्याचशा गोष्टी या शिबिरामध्ये तुम्हाला शिकवल्या आणि मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला त्या नक्कीच समजल्या असेल. माणसाने माणसाशी माणसासम वागावे हे जर आपल्याला कळलं
इतरांच्या दुःखामध्ये आपलं दुःख आहे आणि इतरांच्या सुखामध्ये जर आपल्याला सुख भोगता आलं आणि इतरांच्या दुःखामध्ये जर त्यांचं दुःख आपल्याला वाटून घेता आलं तर यापेक्षा मोठा धर्म कुठलाच नाही असं या ठिकाणी मला नक्कीच सांगावं असं वाटते. महाराज, आपण जे हे शिबिर घेतलं ते अतिशय उल्लेखनीय आहे. यांची तारीफ करावं तेवढं कमीच आहे. असे शिबिर नेहमी आपल्या छत्रछायाखाली होत राहो ही आपल्याकडनं अपेक्षा करते. आणि जाता जाता एवढंच म्हणते की यहाँ से सीखी बातें बस यही छोड़कर मत जाना. यहाँ से सीखी बातें बस यही पे छोड़ के मत जाना. इन संस्कारों को तुम अपने जीवन का हिस्सा बनाना. मुश्किल राहों में भी जो कभी ना डगमगाए, मुश्किल राहों में भी जो कभी ना डगमगाए, खुद को ऐसा मजबूत और आदर्श चरित्र बनाना. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर, मोजके आणि छान शब्दात मॅडमने आपल्याला खूप सुंदर माहिती इथं सांगितलेली आहे. पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. मगाशी एक मुलगी राहून गेली भाषणाची. कालच तिनं मला सांगितलं होतं पण नाव घ्यायचं मी विसरले असेल कदाचित. कुमारी जान्हवी शिवाजी केंद्रे आपल्यासमोर बोलणार आहे. अर्ध्या तासाचा वेळ आहे. प्रत्येकाने आपलं मत अगदी थोडक्यामध्ये मांडायचं आहे कारण संधी ही प्रत्येकांना मिळाली पाहिजे. थँक्यू ताई, मला इथं बोलवल्याबद्दल. आदरणीय महाराजांना मी नमस्कार करते आणि माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. तर ताईंनी आम्हाला खूप छान गोष्टी तर सांगल्याच आणि आपल्या शिबिराबद्दल माहिती दिलीच. त्याबद्दल मी तुम्हाला एक थोडंसं सांगणार आहे. माझ्या आईबद्दल सांगणार आहे मी. मला संगीत आवडायचं पण माझ्या आईला कसं सांगू मला समजायचं नाही. मला भीती वाटायची. पप्पाला कसं बोलू की बा मी काय म्हणू त्यांना की मला हे आवडतं, मला हे करायचं आहे. आणि मग मी माझ्या मम्मीला सांगितलं, हिम्मत केली, कशी तरी सांगितलं. मग माझी मम्मी म्हणे तुला करायचं आहे ना, कर, मी आहे तुझ्या पाठीशी. मम्मीनं मग माझ्या पप्पाला सांगितलं. पप्पा म्हणे मला पण आवडतं ग बाळा, म्हणे तुला करायचं ना, तू कर म्हणे, मी आहे म्हणे तुझ्यासोबत. मग ताईंनी सांगितल्याबद्दल मला वाटलं अरे हां, कुठंतरी आपली आईला आपण शेअर केलं, सांगितलं की आपली आई आपल्याला समजून घेतं. मग ताईनं काल जसं सांगितलं मला समजलं की बा खरंच आपण आपल्या आईला आपली आई आपला स्वाभिमान आहे आणि आपण आपल्या आईला सगळ्या गोष्टी सांगितलं पाहिजेत. आपण कसं मैत्रिणीला सांगतो तसं आपण, ती आई आपली पण एक मैत्रीणच आहे, तसं आपण आपल्या आईला सांगितलं पाहिजे. त्यातून आपल्याला काय समजतं की बा आपली आई आपला सपोर्ट तर करतेच करते आणि आपली आई आपला पप्पाला सांगते, पप्पाला समजून सांगते की अहो तिला ते करायचं आहे, तिला करू द्या, आपण तिला हे करू. ती सगळ्या गोष्टीमध्ये हे करते, आपल्याला सपोर्ट करते. म्हणून मी तसं तिला सांगितलं होतं, तिनं मला हे केलं. मला आता 1 वर्ष झालं मी संगीतामध्ये आहे. माझ्या 3 परीक्षा झाल्या, याच शाळेमध्ये झाल्या माझ्या 3 परीक्षा. मला ताईनं सांगितलं तेव्हा मला एकदम भारी वाटलं की बा मी खरंच चांगलं केलं. माझ्या मम्मीला सांगितलं की बा मला संगीत शिकायचं आहे. मग तिनं मला सपोर्ट केला, तिनं मला शिक म्हणलं. आता पण म्हणते. मला हार्मोनियम पण घेऊन दिलं तिनं मला. आणि मग तेव्हापासून मी सुरुवात केली संगीताला. आता माझं चांगलं चालू आहे संगीत. तर मी तेच सांगणार होते. आणि आम्हाला शिबिरामध्ये तर खूपच छान गोष्टी सांगल्या. आपल्याला धर्म, हिंदू धर्म कसा असतो, काय असतो, आपण कसं वागलं पाहिजे, कुठं गेलं तर कसं बोललं पाहिजे, आदराने कसं वागलं पाहिजे, मातृदेव भव, पितृदेव भव, गुरुजन वर्ग, आपले पाहुणे, आपण कोणाशी कसे आदराने वागले पाहिजेत, आपण कोणाशी काय बोललं पाहिजे, कसं नीट राहिलं पाहिजे, हे सगळं सांगितलं. आपले सायबर गुन्हे, आपण काय कोणाशी शेअर न करता, आपण आईशी शेअर करणार आहे. आपण मैत्रिणीशी तर शेअर करतो. आपली मैत्रीण पण आईच आहे ना, आपण आईला शेअर करू शकतो ना, सगळं शेअर करू शकतो. तसं मी पण एकदा शेअर केलं, मग मला भारी वाटलं होतं. म्हणून मी तुम्हाला हे थोडक्यात सांगायसाठी इथं आले होते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद जान्हवी. जान्हवीनं तिच्या आयुष्यातला एक अनुभव सांगितला आणि सुंदर सांगितला तो.
जान्हवीच्या अंगी म्हणजे कलागुणांना वाव दिलं पाहिजे. शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवण्यापुरतं नाही, तर ते गुणात्मक असावं, तुमच्यासाठी उपयोगाचं असावं. यातला तो मुद्दा तिने खूप छान सांगितला. पण मैत्रिणींनो, मी तर सांगेल, म्हणजे तुम्हाला एखादी इच्छा किंवा तुमच्यातले सुप्त गुण पूर्ण करण्यासाठीच आईला सांगा असं नाही. तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक अडचणी सांगा. तुम्ही खरंच त्या आईला मैत्रीण माना. अरे कितीही चुकलं तरी तीच आपल्याला पोटात घेणार आहे, जवळ घेणार आहे. त्यामुळं कसल्याच गोष्टीसाठी शंका मनात ठेवायची नाही, तर ती आईजवळ व्यक्त करायची. धन्यवाद जान्हवी, पुन्हा एकदा. यानंतर अगदी थोडक्यामध्ये 2 शब्द बोलवण्यासाठी मी अनिता मॅडमला इथे बोलवते. आदरणीय नारायण महाराज यांना प्रणाम करून मी माझे 2 शब्द बोलणार आहे. मागच्या 2 वर्षापासून आपल्या बोधडी येथे महिला युवती संमेलन तसेच महिला सक्षमीकरण याबद्दल आणि महिलांना माहिती देण्यासाठी आपल्या इथे शिबिराचे महाराजांनी आयोजन केले आहे. आणि महाराज फक्त पूर्वीची संकल्पना महाराज कीर्तनापुरतीच मर्यादित होती. आपल्याला फार गाडगे महाराज सोडले तर बाकी महाराजांबद्दल माहिती नव्हतं की महाराज कीर्तन न करताही समाजामध्ये परिवर्तन घडून आणतात. मी ही पुस्तकातच वाचलं होतं. मी प्रथमतः नारायण महाराजांना पाहिलं होतं ते कीर्तनात, आणि त्यानंतर मी जेव्हा त्यांचे कार्य बघत गेले तर तेव्हा कळालं की महाराज फक्त महाराज ही संकल्पना की कीर्तन किंवा समाजाला सांगण्यापुरती नसून ती प्रत्यक्ष कृतीत आणून समाज घडवण्यासाठी, समाज बदलण्यासाठी कार्य करणारी व्यक्ती आहे. आणि मी हे शिकले, ते पुस्तकात तर आपण शिकतोच, पण प्रत्यक्ष उदाहरण आपल्या डोळ्यांनी पाहिलं ते म्हणजे मी नारायण महाराजांचं. म्हणून मी आज त्यांना धन्यवाद करते की त्यांच्या प्रेरणेतून ही जे शिबिर सुरू झालं, त्या शिबिराला तुम्ही प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. आणि आमच्या बायका आहेत जो आपला घर संसार सगळं सांभाळून आपल्या मुलींना घेऊन त्यांनाही 2 गोष्टी शिकता याव्यात म्हणून इथं घेऊन आल्यात, म्हणून त्यांचे धन्यवाद. आयोजकांचे धन्यवाद आणि सुवर्णा मॅडम आणि इतर आयोजक ज्यांनी मला ह्या संमेलनासाठी 2 शब्द बोलण्यासाठी, तसेच मला की मुलींना मीही थोडंसं मार्गदर्शन करू शकते, माझी ती पात्रता समजण्यासाठी मला जेवढ्यांनी बोलवलं सांगितलं त्यासाठी त्यांचे पण धन्यवाद. आणि एक महाराजांकडून मी काल गोष्ट शिकली, काल म्हणजे मी जसं जसं त्यांना पाहत आले तसे शिकली की आपणही समाजाचं काही देणं लागतो. तर मी शाळेत शिकवत असताना मी विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी शिकवते आणि माझा आवडता विषय व्यायाम, योगा आणि पुस्तक वाचन आहे. आणि मी वाचनातूनच नाही तर ते मी कृतीतही आणते आणि ते मी आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून आणि महाराजांकडून शिकले. तर मी आज एक समाजाचं देणं लागतं याविषयी मी सांगेल की मी सुद्धा तुम्हाला आता महिला सक्षमीकरणासाठी मॅडमनी सांगितलं की शरीर कमावलं पाहिजे आणि बलवान शरीरामध्येच बलवान मन वसत असते, राहत असते. त्यासाठी शरीर सशक्त करणं महत्त्वाचं आहे. तर मी टारफे सरांना सांगू इच्छिते की कधी तुमच्या शाळेतील विद्यार्थिनींना योगा शिकवण्यासाठी आवश्यकता असेल तर मी निःशुल्क त्यांना योगा शिकवेन. तुम्ही बोलू शकता मला योगा आणि बेसिक एक्सरसाइज मुलींसाठी, अंध मुलींसाठी काय, कारण माझे वडीलसुद्धा ह्या शाळेमध्ये शिक्षक होते आणि त्यांचंही कार्य पाहिलं आहे. ते फक्त शाळेपुरतेच नव्हते तर त्यांनी विद्यार्थ्यांना घरी घेऊन जात होते, शेतात घेऊन जात होते, शाळेत येऊन शिकवतच नव्हते तर त्या विद्यार्थ्यांची काळजी पण घेत होते. आणि मला ह्या शाळेत आलं की माझं बालपण आठवतं, माझं बालपण ह्या शाळेतच गेलेलं आहे. तर मी माझ्या कामाची सुरुवात मी इथून करेल की माझं आवडतं जे काम आहे तर तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही कधीही बोलू शकता मला. धन्यवाद. किती गुणांची खाण भरलेली आहे आपल्या बोधडीमध्ये. बघा, प्रत्येक जणांकडून कितीतरी काही शिकण्यासारखं मिळते आपल्याला. बघा, आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू, आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू आणि मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आणि आजच्या युगाची प्रगती तू. फक्त मैत्रिणींनो, मनातल्या या शक्तीला जागं करण्याचं काम आपलं चाललेलं आहे. पण हे जागं करत असताना कुठंतरी आपली लक्ष्मण रेषा, आपल्या मर्यादा आपल्याला कळाव्यात आणि अगदी सुसंस्कारित आपण घडलो पाहिजे. एवढाच या संस्कार शिबिराचा उद्देश आहे. बघा, कथामध्ये, पुराणांमध्ये आधीच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, फक्त त्याचा उजाळा होते. इसवी सन 1608 समर्थ रामदासांचा जन्म झाला आणि त्यांनी त्यांच्या श्लोकामध्ये सुद्धा सांगितलं आपल्याला. बघा, अति कोपता कार्य जाते लयाला,
अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. आणि हेच कुठंतरी प्रमाण घालून देण्यासाठी महाराजांनी आपल्याला ही संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा महाराजांचे धन्यवाद. मी यानंतर रघुनाथ दादांना विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द मोलाचे, सरांची कन्या आपल्यासमोर, त्यांचं टारपे सरांची कन्या आपल्यासमोर तिचे 2 शब्द व्यक्त करणार आहे, मत व्यक्त करणार आहे. प्रथम आपण तिचं ऐकून घेऊ, नंतर आपल्यासमोर रघुनाथ दादा कराड आपल्यासाठी मोलाचे 2 शब्द सांगतील. सर्वप्रथम महाराजांना माझा नमस्कार आणि माझ्या आईवडिलांना देखील माझा नमस्कार. माझा आज पहिलाच दिवस आहे, माझं काही येणं झालं नाही 2 दिवस, पण आज ऐकून मला असं इथं वाटतंय की इथं मुलींचं डेव्हलपमेंटबद्दल महाराजांकडून आपल्याला शिकायला भेटतंय. तर माझ्या लाईफ स्टोरीवरून मी तुम्हाला थोडंसं माझं एक्सपिरियन्स सांगते की मी जेव्हा लहान होती तेव्हा काही आपल्याला समजत नाही लहान असताना, पण तेव्हा माझ्या आईने मला गाण्याचे क्लास लावले. तिथून मग मला गाण्याची आवड निर्माण झाली. मग मी शास्त्रीय गायनाची परीक्षा वगैरे दिली आणि 3ऱ्या परीक्षेत माझा बुलढाणा जिल्ह्यात पहिला शास्त्रीय गायनात नंबर आला. ते मला अगोदर गाण्याचं काही माहिती नव्हतं, पण माझ्या आईने मला त्याच्यात टाकल्यामुळं मला ती माहिती मिळाली. त्याच्यानंतर मग शाळा शिकत असताना अजून मग जेव्हा मी 7वी-8वी होती तेव्हा माझ्या आईवडिलांनी मला ग्राउंडला शिकायला टाकलं. मग तिथं मी स्पोर्ट्स वगैरे खेळायची. मग स्पोर्ट्स करता करता मी हँडबॉल गेम म्हणून खेळायला लागली आणि खेळता खेळता प्रॅक्टिस करता करता मला ती गेमची खूप आवड झाली. मग मी डिस्ट्रिक्ट लेवलला खेळले, डिव्हिजनला खेळले. असं करता करता मी एक दिवस नॅशनल लेवललासुद्धा खेळून आले हँडबॉल गेममध्ये. त्याच्यानंतर मी असं शिकत 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 मग नंतर नीटच्या एक्झामसाठी प्रिपरेशन केलं. मग पहिले अगोदर माझा BAMSला वगैरे लागला होता, पण मग मला असं वाटलं की माझ्यात पोटेन्शियल आहे, मी अजून MBBSसाठी ट्राय करायला पाहिजे. पण मग ते अनलिकली काही झालं नाही, म्हणून मग मी BAMSला ॲडमिशन घेतली. पण मग मी 2 रिपीट केले. तर असं मला वाटतं की सगळ्यांचेच पेरेंट्स की कोऑपरेट नाही करत, पण माझ्या आईवडिलांनी मला 2 चान्स दिले. मी म्हणजे तुला जे करायचं कर, तुला रिपीट करायचं का तू कर. तर त्यांनी मला नेहमी एकदम सपोर्ट केलं, त्याच्यामुळे माझी डेव्हलपमेंट होत गेली. मग ते गायनाच्या क्षेत्रात असो, स्पोर्ट्सच्या क्षेत्रात असो किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात असो. तर तुम्ही जर स्वतःची क्वालिटी डेव्हलप करू शकत असाल तर मग म्हणजे आपण करत राहायचं. आपल्या घरून जर आपल्याला सपोर्ट असेल तर तुम्ही ज्या वेळी स्वतःला डेव्हलप करू शकता, ज्या वेळी ज्या फील्डमध्ये करू शकता, तुम्ही करत राहिलं पाहिजे. आणि हे सगळं स्वतःला मी डेव्हलप करते आहे रोजच्या लाईफमध्ये म्हणा, हे सगळं माझ्या आईवडिलांमुळे शक्य होतं आहे मला. आणि आज मी इथं बोलायची हिंमत जे करते आहे ते सुद्धा माझ्या आईवडिलांनी मला तसे संस्कार ते माझ्यावर करतात, त्याच्यामुळं मी इथे उभं राहून बोलू शकते. आणि माझं वय काही जास्त नाही आहे, पण मी रोज रोज असं घरच्यांकडून ऐकून शिकत असते. त्याच्यामुळे आतापासूनच मी असं स्वतःमध्ये म्हणजे विचार घेत असते. जेव्हा माझे पप्पा बोलतात, मम्मी बोलतात, जसे पप्पा माझे नेहमी बोलतात की या समाजात आपण जन्म घेतला आहे तर फक्त जन्माला यायचं, काहीतरी शिकायचं, पगार पाणी कमवायचं, खायचं प्यायचं आणि एक दिवशी मरून जायचं, तसं नाही. पण आपण या समाजात जर जन्म घेतला आहे तर समाजाला आपलं काहीतरी देणं आहे. नाहीतर असे समाजात खूप श्रीमंत लोक आहे, जन्माला येतात आणि चालले पण जातात, कोणाला माहिती पण नसतं. पण आपण जर या समाजात जन्म घेतला आहे तर आपण असं काहीतरी करून जायचं की आपण गेल्यावरही लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे. तर एक उदाहरण म्हणजे खरं म्हणजे माझे आजोबा भीमराव राजाराम टारपे या शाळेचे प्राचार्य राहून गेलेले आहेत. मला नवल वाटतं त्यांचं आणि मला अभिमान वाटतो की मी त्यांची नात आहे. इतके 18 वर्ष जवळपास झाले त्यांना जाऊन, पण मी कधी पण माझ्या आईवडिलांसोबत कोणत्या गावात जाते तर असं मला कधीच सापडत नाही कोणी की जे माझ्या आजोबाला ओळखत नसेल. कोणी पण आज 18 वर्ष झालं कोणी पण मला म्हणतं की भीमराव टारपे गुरुजींचं खूप नाव होतं. इतकं छान वाटतं ऐकून. तसं काहीतरी आपण स्वतःचं आयुष्यात घडलं पाहिजे की आपण असलो किंवा नसलो तरी पण लोकांनी आपलं कौतुकाने नाव घेतलं पाहिजे. आणि हेच माझे आईवडील मला शिकवत असतात की आयुष्यात पैसे कमी कमावले तरी चालतं, पण समाजाचं काम आणि समाजात नाव कमवणं फार महत्त्वाचं आहे. आणि एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. तृषा बेटा, खूप खूप सुंदर तू आम्हाला मोटिवेशन दिलंस मैत्रिणींना. टाळ्या वाजून पुन्हा एकदा जोरदार स्वागत करूया तृषाचं. तृषानं अगदी थोड्या वेळात किती छान सांगितलं सगळं. तिनं आपल्याला 2 गोष्टी शिकवल्या इतक्या कमी वेळात. कोणत्या? एक शिकवल्या माता पालकांना. बघा 2 उदाहरणं लगेच आपल्यासमोर आली. एक जान्हवीनं सांगितलं की माझ्या आईवडिलांनी मला सपोर्ट केला आणि मी संगीत शिकले. त्या तृषानं सांगितलं माझ्या आईवडिलांनी सपोर्ट केला आणि तिनं 2-3 तिला चान्स मिळाले. ती आज यशस्वी मुलगीच आहे ती. पण तुम्ही ऐकलं का की तुम्ही तुमच्या लेकरांना सपोर्ट करा.
ते कोणत्या मार्गाने जातात आईवडिलांना नक्की कळतं, पण जे काही करत असेल आपण, शिक्षण म्हणजे फक्त 10वीपर्यंत 12वीपर्यंत कॉलेज शिकवायचं आणि कुठं लग्न लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं, एवढी जबाबदारी तुमची नाही आहे. तिच्यामध्ये जर कुठले चांगले कलागुण असते, तिनं सांगितलं नॅशनल लेवलला ती खेळाडू म्हणून जाऊन आलेली आहे. आपल्या लेकरामध्ये इतके गुण आहेत, इतके सुप्त गुण आहेत की ते आपल्याला ओळखता येत नाहीत आणि त्या मुलीसुद्धा घाबरतात, कारण तुम्ही लगेच पहिल्याच वाक्यात त्यांना दडपून ठेवता, काही गरज नाही, तुझं तू शिक आणि पुढं होऊ दे, दुसरं काही आपल्याला आगाव करत बसायचं नाही. अरे तिला सपोर्ट करा, त्या लेकरांना त्यांच्यामध्ये खूप चांगले गुण आहेत आणि विश्वास ठेवा तसा, आणि सदैव त्यांच्या पाठीशी राहा. आणि दुसरी गोष्ट तृषानं आपल्याला सांगितली की आपण फक्त जन्माला येणं आणि मरणं एवढंच आपलं नाही, तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून प्रत्येकानं समाजासाठी काहीतरी करा, मग ते त्याचं रूप कुठलंही असू शकतं. कोणत्याही पद्धतीने आपल्याला समाजाचं देणं आपण देऊ शकतो. या 2 गोष्टी तृषा खूप छान सांगितल्यात आम्हाला. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. यानंतर मी रघुनाथदादांना विनंती करते की त्यांनी आपले मोलाचे 2 शब्द आम्हाला सांगावेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुर्वे नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. आदरणीय व्यासपीठावर महाराजांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन, व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष राजेशजी ठाकरे, टारपे आणि या ठिकाणी या शिबिरासाठी उपस्थित सर्व युवती, पालक, माता भगिनी, या शिबिरासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे सर्व कार्यकर्ते, या शिबिरासाठी ज्यांनी प्रशिक्षण दिलं, सुवर्णाताई, अनिताताई, असे सर्वजण, आणि आदरणीय महाराजांच्या संकल्पनेतून आपल्या सर्व भागामध्ये गेल्या 5 ते 6 4 ते 5 वर्षामधून आपण अनेक उपक्रम या ठिकाणी पाहिलेले आहेत. आजही ते उपक्रम गावोगाव राबविण्यात येत आहेत. मग कोणते उपक्रम की जे समाज उपयोगी आहेत, राष्ट्र उपयोगी आहेत, धर्माच्या उपयोगितेसाठी आहेत. नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे, महाराजांनी संकल्पना या ठिकाणी बोलून दाखविली आणि सनातन धर्म सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी असे हे कार्य अहोरात्रपणे पार पाडण्यासाठी आपली भूमिका या ठिकाणी ठेवलेली आहे. शिबिर आपण युवती शिबिर घेतलं, नुसतं झालं 3 दिवस, यापुरतं मर्यादित नाही. आताच आपल्या टारपेताईंनी सांगितलं की हे संस्कार तुमच्यावर 3 दिवस आपण काय ऐकलं, अनुभवाचे बोल त्यांनी आपल्याला सांगितलेत. भविष्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होणारच आहे आणि भविष्यामध्ये हे आपण आपल्यासोबत संस्कार घेऊन चाललो पाहिजे, हे सर्व मुलींनी. कारण भविष्यामध्ये निवड शिक्षण आपल्या ह्याच्यासाठी नाही, तर आपल्याला खूप मोठे भविष्यामध्ये अडचणी आहेत, काही आपल्यावर जबाबदारी आहेत आणि ह्या जबाबदाऱ्या आपण समर्थपणे पेलविण्यासाठी ह्या संस्काराची फार गरज आहे. एक आई कशी असली पाहिजे, आईचं त्यागमय जीवन, तसं पाहिलं तर भारतीय संस्कृती ही श्रेष्ठ आहे. ती केवळ आणि केवळ आईमुळं. एक त्यागमय जीवन आईनं भारतीय संस्कृतीमध्ये दिलेलं आहे. जगामध्ये 2 संस्कृती आहेत, एक पाश्चात्य संस्कृती आणि दुसरी पौरात्य संस्कृती. पाश्चात्य संस्कृती ही भोगवादी संस्कृती आहे आणि आपली जी संस्कृती आहे पौरात्य, ही त्यागवादी संस्कृती आहे. मग हे त्याग आपल्या शिकण्यासाठी एकदम त्याग येत नाही, एकदम समर्पण येत नाही. हे आपल्या आई वडिलाकडून, कुटुंबाकडून हे घडल्या जाते, आपल्याला ते स्वीकारल्या जाते आणि स्वीकारलं पाहिजे. कारण भविष्यामध्ये आपल्यावर आलेल्या जबाबदाऱ्या आपण चांगल्या पद्धतीनं, चांगल्या वेळेनं आपण समाजाला उपयोगी ठरू शकतो का. मग त्या लेकरांना सांगितलं आपल्या टारपे सरांच्या की नुसतं आपलं खाणं पिणं मरून जाणं ह्याच्यासाठी आपला देह नाही, तर आपल्याला जे काही कलागुण अवगत झालेत त्याच्यातून आपल्याला दुसऱ्याला काही देता आलं पाहिजे, त्याचा उपयोग झाला पाहिजे, ह्याच्यासाठी हे युवती संमेलन आहे. दुसरी गोष्ट, आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढला पाहिजे. आत्मविश्वासाची कमतरता जर असेल तर आपण एकदम फेस करू शकत नाही.
म्हणून हे आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्याची गरज आहे. आणि महिला जर संस्कारित पूर्ण जर ज्या ज्या घरामध्ये झाल्या, एक महिला 2 कुळाचा उद्धार करू शकते. आईकडल्या पिढ्या आणि वडिलाकडल्या पिढ्या ह्या बरोबर तिनं नवऱ्याकडल्या पिढ्या ह्या घडू शकते. म्हणून एक सांगायचा मुद्दा आहे की हे समज करण्यासाठी युवती शिबिराची महत्त्वाची गरज आहे. आता ताईनं एक खंत व्यक्त केली होती की बाबा युवतीचे शिबिर आहेत, पण युवकाच्या शिबिरासाठी प्रयत्न केले ते बाबांनी, पण युवकाच्या शिबिरासाठी जे प्रतिसाद मुली देतात त्या लेवलनं प्रतिसाद भेटत नाही. तेलंगणाच्या भागामध्ये युवकाचं खूप मोठी शिबिरं झालीत, तिथं संघटन मजबूत झालं, पण कालमानाच्या ओघामध्ये त्याच्यामध्ये काही शंका कुशंका घेण्यात आल्या. आणि त्याच्यामध्ये मग आता हे जनसामान्यामध्ये कसं असते, जी मॅच्युरिटी आहे ती प्रगल्भता नसते आणि महाराजाच्या कार्यावर मग इकून तिकून काही वेळेमध्ये त्या युवकामध्ये फोड निर्माण केली. आणि हे समजलं पाहिजे की बाबा एवढा मोठा महात्मा समाजासाठी परिसरासाठी अहोरात्र फक्त त्याचं काहीच नाही, जीवन आपण पाहिलं तर निरपेक्षता आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, दासबोधामध्ये परमार्थाचा सिद्धांत चांगला आहे. मोठे माणसं कुणाला म्हणाव, जन जगाकडे कशाचीच अपेक्षा केली नाही आणि आपलं आयुष्य जगासाठी दिलंय, त्याला मोठे म्हणाव. तर हे मोठेपणा आज आपल्या हयातीमध्ये आपल्याला पाहायला भेटलं ताई, आणि हे आपण भाग्यवान आहोत. म्हणून महाराजांनी जे जे उपक्रम राबविण्यासाठी आम्हाला आज्ञा केली, आम्ही त्या पद्धतीनं ते राबविण्याची कोशिश करत आहोत आणि करायचंही आहे. ही काळाची गरज आहे. मी एक महाराजाची शिष्य आहे, मी एक महाराजाची दास आहे म्हणून आपण मी पुढे चालत असताना मी महाराजाची दास आहे म्हणून चालायचं आहे. आपण हे लक्षात आलं पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या. आणि आज बोदडीमध्ये आम्हालाही आनंद वाटला की इतक्या मोठ्या संख्येनं 3 दिवसांमध्ये पहिल्या दिवशी 110 संख्या, दुसऱ्या दिवशी 130 संख्या, आजची संख्या भरपूर आहे. म्हणून गावोगाव हे शिबिरं झाले पाहिजे. हनुमान चालिसाच्या माध्यमातून हे गोष्टी घडल्या. आज गावोगाव हनुमान चालिसा मुलींनीही म्हणली पाहिजे, महिलांनीही म्हणली पाहिजे. सर्व मंगळवार आपण दिला त्यांच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, हे काही उगच नाही. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक स्तोत्र निर्माण करण्याच्या पाठीमागचा हेतू महापुरुषाचा तो आहे की ते स्तोत्र म्हणल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये त्याचे असंख्य फायदे आहेत. म्हणून आपण ते म्हणत असतो. आदरणीय महाराजांनी हनुमान चालिसा सांगितली, आम्ही गावोगाव ते चालू केलं, चालू आहेत आजही. शनिवारचं पुरुषासाठी आहेत आणि मंगळवारचं स्त्रियासाठी आहेत. आपण ते केलं पाहिजे. म्हणून जास्त काही वेळ न घेता महाराजांच्या संकल्पनेनुसार आज बोदडीच्या शिबिराची सांगता आहे, युवती शिबिराची. आणि उद्या आमच्या गावामध्ये 29, 30 आणि आज 29, 30, 31 आणि 1 हे 3 दिवस युवती शिबिर आमच्या गावामध्ये आयोजित केलेलं आहे. ज्यांना शक्य आहे ते येऊ शकतात. आणि तसं तर आपण तुम्ही इथं झालेलं आहे. आमच्या गावातल्या मुली आणि जास्तीत जास्त करून आम्ही पारडीच्या मुली 2-3 गावच्या बोलीन व्हायचा प्रयत्न करणार आहोत. हे काळाची गरज आहे. आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, करत राहूत. आणि या गोष्टी करण्यासाठी आम्हाला सामर्थ्य मिळो अशी महाराजांच्या चरणी या ठिकाणी मी मागणी करतो. आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद दादा. आणखी एक मुलगी उठून माझ्या जवळ आली आणि मॅडम मलाही 2 शब्द बोलायचे आहेत. काय हरकत नाही, तिला आपण संधी देऊया. कारण जसं जसं ऐकत चाललं तसं तुमच्यामध्ये एक वेगळी शक्ती निर्माण होत आहे. आता मी कुमारी तृप्ती दीपक शर्मा हिला समोर बोलावते. आदरणीय नारायण महाराज मादापूरकर यांच्या चरणी मी नतमस्तक होते. आणि कराड महाराज यांच्या चरणी पण मी नतमस्तक होते. आणि सुवर्णा मॅडम, अनिता मॅडम यांचे धन्यवाद करते की त्यांनी आपल्या वेळातून वेळ काढून आम्हाला वेळ दिला की आम्ही स्वतःला काहीतरी म्हणजे जाणून घ्यावं की आम्ही मुली आहात तर आम्ही कमजोर नाही, मुलीमध्ये सुद्धा शक्ती असते आणि आम्ही स्वतःला जाणून घ्यावं. त्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांच्या वेळातून वेळ काढून दिला. धन्यवाद मॅडम. तर तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा, तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा, जिजाऊंची लेक तू सावित्रीची छाया, तू जिजाऊंची लेक तू सावित्रीची छाया. तू अरे तू कमजोर नाहीस, तू फक्त स्वतःला ओळखत नाहीस, तू कमजोर नाहीस, तू फक्त स्वतःला ओळखत नाहीस. अरे तू एकदा ओळख स्वतःला, मग तू बघ कोणाला भीच नाहीस, मग तू बघ कोणाला भिवू शकत नाहीस. आजकाल खूप मुली भीतात की अरे मी म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी काय करू शकल की नाही करू शकल, मी जर या करिअरमध्ये गेलं तर माझ्यानं होईल का नाही होईल. अरे कशाला भियायचं,
स्वतःला एकदा ओळखायचं आणि नंतर प्रयत्न करायचा. जर तुम्ही एकदा स्वतःला ओळखला तर तुम्ही कधीच कोणाला भिणार नाही. जसं सुवर्ण मॅडमनं म्हणलं की भीती हे आपली सगळ्यात मोठा शत्रू आहे. कधीही कोणाला भियायचं नाही. सायबर गुन्हे पण जर झाले, सायबर क्राईम जरी आपल्यासोबत झाला तरीही आपण आपल्या भीतीला लढा देऊन आपण त्यांना सामोरे जायचं आणि कोणाला भियायचं नाही. जसं सावित्रीबाईंनी स्वतःला ओळखलं आणि मुलींसाठी पहिली शाळा निर्माण केली, तसं आपणही स्वतःला ओळखून काही ना काही करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये. आणि खूप पेरेंट्स पण असे असतात की नाही, माझी मुलगी कमजोर आहे, नाही करू शकणार, तर ते भीतात मुलींना समोर जाऊ द्यायसाठी की हिच्यासोबत जर काही वाईट झालं तर काय करणार, समाजाला काय सांगणार. तर समाजाला भियायचं नाही. समाजाला जर भिवून तुम्ही मुलींना घरात ठेवला तर ती मुलगी स्वतःला ओळखू शकणार नाही. आणि जर ती मुलगी स्वतःला ओळखू शकली नाही तर आयुष्यात ती काहीच करू शकणार नाही. जर पेरेंट्सनी त्यांना सपोर्ट केलं आणि जर मुलीला एक चान्स दिला तर ती एवढी मोठी उडाण भरल की तिला बघायसाठी आपल्याला मानवरी करायला लागणार. तर सर्व माता ज्या इथं जमलेल्या आहेत त्यांना मी हात जोडून प्रार्थना करते की आपल्या मुलींना तुम्ही ओळखा. तिला कधीही कमजोर समजू नका. तुमची मुलगी कमजोर नाही, फक्त ती स्वतःला ओळखत नाही. तिला तुम्ही ओळखण्यासाठी सपोर्ट करा. आणि बस एवढी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवते आणि नारायण महाराजांना एवढे धन्यवाद करते की आणि हे जे शिबिर चालू आहे, महिला युवती संरक्षण शिबिर, हे पुढेही अजून असंच चालत राहावं ही माझी इच्छा आहे. धन्यवाद महाराज. खूप खूप धन्यवाद तृप्ती. तुमच्यामध्ये जर असा पॉझिटिव्ह पणा दिसत असेल तर नक्कीच शिबिर कायम चालूच राहील. फक्त तुमच्यामध्ये बदल करायला मात्र शिका हळूहळू. यानंतर या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री राजेंद्र भीमराव टारपे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द इथं मांडावे. आदरणीय महाराजांना मी नतमस्तक होतो. त्याचबरोबर कराड महाराजांना सुद्धा नतमस्तक होतो. त्याचबरोबर या ठिकाणी मागील 3 दिवसापासून आमच्या ताई या शिबिराला खास करून त्यांचा वेळातला वेळ देऊन मार्गदर्शन करत असलेल्या सुवर्णाताई, त्याचबरोबर अनिताताई आणि या संस्कार शिबिरासाठी ज्या माता भगिनी या ठिकाणी खास करून आपलं घरातलं कामं आटपून या ठिकाणी आल्यात, अशा सर्वच माता भगिनी खरं तर मला माझा मित्र ज्ञानेश्वर डोंगरे आणि त्यांचे सहकारी जे काही आमचे मित्रमंडळी आहे त्यांनी ही कल्पना दिली होती की राजू आपल्याला शाळेमध्ये आपल्याला संस्कार शिबिर घ्यायचं आहे. मागील 3 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे, पण मला काही कधी येणं झालं नाही. आणि मुलींसाठी म्हटलं की माझंसुद्धा मन अगदी भरून आलं की नाही, लेकरांसाठी आणि त्यातल्या त्यात मुलीसाठी संस्कार शिबिराची फारच आवश्यकता आहे. निश्चितच हा उपक्रम एवढा सुंदर आहे की महाराज आम्ही याचं म्हणजे कसं तुमच्याशी धन्यवाद मानावं, आमच्याकडे शब्दसुद्धा नाहीत. आज माझी मुलगी असेल, माझ्या मित्रांची असेल, शेवटी ती मुलगीच आहे आणि संस्काराची खूप आवश्यकता आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण भागामध्ये आपल्याला हे उपक्रम कोणी घेत नाही आणि शहरामध्ये जेव्हा असे उपक्रम घेतल्या जाते कुठंतरी त्याचे चार्जेस घेतल्या जाते आणि असे संस्कार शिबिर हे शहरामध्ये होत असतात आणि ते आम्हाला ग्रामीण भागातल्या लेकरांना हे न परवडण्यासारखे आहे किंवा पालकांना न परवडण्यासारख्या गोष्टी आहेत. पण या ठिकाणी आपल्या माध्यमातून हे उपक्रम चालू झाले, निश्चितच खूप चांगली गोष्ट आहे. आज माझ्या मुलीनं या ठिकाणी काही कुठली तयारी नसताना तिची म्हणजे इच्छा प्रकट केली की पप्पा मला पण बोलायचं आहे. आणि तृप्तीनं तर अगदी शेवटचं असं तृप्तच करून टाकलं की खरंच लेकरं मानलंच पाहिजे. कारण खरंच बेटा
या व्यासपीठावर येऊन बोलणं एवढं सोपं काम नाही आहे. आणि तू शेवटची असं तृप्त करून टाकलं की अगदी बिनधास्तपणे बोलली आणि बाकीचे लेकरं पण छान बोलले. त्याच्यात काही आज तुम्ही बोललात, पुढच्या वेळी निश्चितच त्याच्यापेक्षाही फार सुंदर मांडणी करणार आहेत. आम्हाला असं वाटणार नाही, तुम्हाला महाराजांना वाटणार की नाही मी आता नाही बोलायचं, लेकरांनाच बोलू दे. कारण हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. कारण तुमचं जे नॉलेज आहे आता आम्ही तर ठीक आहे, पण आता तर तुम्ही जगाच्या पुढचं नॉलेज तुमच्याकडे येणार आहे. तुमच्याकडे ते छोटासा मोबाईल आहे, खूप काही तुम्ही शिकणार आहात आणि त्याच्यातून खूप काही आत्मसात करणार आहात. निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. बोलता बोलता माझी बायको म्हणाली की नंदिनी टारपे की बा हे उपक्रम असा मुलांसाठी पण व्हायला पाहिजे. आणि कराड महाराजांनी तो प्रश्न घेतला. आम्ही हा प्रयत्न केला आहे पण ते काही जमलं नाही. निश्चितच महाराज मला हे पण म्हणायचं आहे, माझंच लेकरू मला, माझंच पोरग मला ऐकत नाही तर आता उपक्रम घ्यायचं कोणासाठी हाच मोठा प्रश्न आहे. निश्चितच माझं आता 9वी 10वी आता 12वीला पोरं गेलंय. 3 वर्षापासून सांगतो त्याला बेटा असं बेटा बेटा करतो. शेवटी म्हणते पप्पा तुम्हाला काही समजतच नाही. आता काय बोलायचं, खाली मान घालायचं, ऐकून घ्यायचं, पुढे चालायचं. परत सकाळी उठायचं बेटा बेटा नाही रे असं नको करू. रागवायचं तर कसं रागवायचं हा मोठा प्रश्न आहे. निश्चितच या लेकराच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीसाठी निश्चितच हे संस्कार चांगले पडणार आहे. याचं फळ आज 10 वर्षांना होईल, 15 वर्षांना होईल, पण हे निश्चितच एक चांगला समाज आणि एक चांगला स्तर आपल्या या ठिकाणी तयार होणार आहे. आणि मी जेव्हा जेव्हा असं काही आम्ही प्रबोधनात्मक बोलण्यासाठी माझी मिसेस हे नेहमीच महापुरुषांच्या जयंत्या वगैरे साजरा करते त्यावेळी तेव्हा ती मार्गदर्शन करत असते. आणि त्यावेळी सुद्धा अशी युवकांची काही गर्दी नसते तिथं. जो कोणी असा 5-10 पोरं असतात तिथं ते दर्दी असतात महापुरुषांचे, ते सुद्धा अशी कंडिशन आहे. मग बऱ्याच वेळा मी सुद्धा त्यावेळी म्हणत असतो की आता बोलायचं तर कुणासाठी बोलायचं आहे. कोणीतरी काडी घेऊन येऊन बसते, ते असं कुठेतरी चष्म्यातून बघते. आता यांना बोलून काय फायदा हा मोठा प्रश्न पडतोय. आणि काय बोलायचं त्या स्टेजवरून आणि कुणासाठी आणि कशासाठी. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला ह्याच ठिकाणी ह्याच वयोगटातील जसं की आपण एकदम एक 16च्या पुढचे नको, आपल्याला त्याच्या खालचे जर मुलं लेकरं जर घेतले तर त्यांना जर आपण आतापासून संस्कार देण्याचं काम केलं तर निश्चितच ते येणारा जो तरुण पिढीमध्ये सुद्धा काळामध्ये सुद्धा ते आपल्यासोबत जोडून राहतील. आणि हे आपल्याला कुठंतरी चालू करावं लागणार आहे. आणि काळ खूप बदलत चाललाय, मोबाईलचा जमाना आलाय. लेकरं खूप म्हणायला खरंच खूप अवघड झालंय लेकरांना सांभाळणं. माझं लेकरं असेल किंवा कोणाचे असतील तरी आता खूपच अवघड झालं आहे. आणि ह्या मोबाईलनं तर सगळं चांगलंही केलं असेल काही, पण त्याच्यात वाईट जास्त झालेलं आहे. आणि हे मध्ये कोरोना आला आणि सगळ्याला मोबाईल घेऊन द्यावा लागले. घ्यायची इच्छा नव्हती, त्याची ऐपतही नव्हती, त्याला घेऊन द्यावा लागला मोबाईल. आणि आम्हाला असं वाटलं की आता शाळा लेकरं शाळेत जायचं कामच नाही, आता मोबाईलवर काय करायला बाबू, अभ्यास करायला, काय करायला मागून जा बघितलं तर चालू आपलं काय तर कुठला गेम म्हणे काय, ते बरेच काही गेम आहेत. असे ह्या पद्धतीने हे बिघडत गेलं. निश्चितच आमच्या ताईनं आणि त्या ताईनं म्हटलं की दादा आपल्याला हे इथे ह्या शाळेमधून योगदानाचे काही धडे वगैरे आपल्याला घेता येईल काही. ताई मुलींसाठी आपल्याला काहीही आपण करायला तयार आहोत. ही शाळा ही तुमची आहे, ही आपली सर्वांची शाळा आहे. तुम्ही काहीही करायला तयार राहा. मी तुम्हाला या ठिकाणी कधीही माझं पूर्ण सर्व सहकार्य करीन. आणि तुझ्या बाबांनी पण या ठिकाणी काम केलेलं आहे, माझ्या बाबाचं सुद्धा या ठिकाणी आयुष्य गेलेलं आहे. निश्चितच आपण या गावासाठी या परिसरासाठी आपण काम करू. येणाऱ्या जो काही आता दिवाळीच्या पिरियडमध्ये असेल महाराजांच्या आपण विचाराने काही आपल्याला आणखीन काही लेकरांसाठी करता येईल का, योगासना असेल, ध्यानधारणा असेल, त्याच्यातून आपल्याला जर चांगल्या गोष्टी करता येत असेल तर आपण निश्चितच काहीतरी करू. आणि निश्चितच ह्या विचाराचे लोक जोडत गेलो तर निश्चितच या समाजामध्ये निश्चितच परिवर्तन होणार आहे. आणि येणारा काळ तुमचा आमचा चांगला होणार आहे. आणि ही समाज त्यामुळे परिवर्तन होणार आहे. मी फार काही बोलणार नाही. खरं तर बायको समोर असले की नवऱ्याला बोलायचं जरा अवघडच काम राहते. घरी गेलं की तुम्हाला जमलंच नाही म्हणते किती बोललं तर ती जरा जास्त बोलते म्हणून मी जरा कमी बोलतोय. तर असं आहे, मी म्हणून म्हणतोय की मला तिने एक उदाहरण दिलं माझ्या मुलीनं. महाराज मला सांगतोय की माझी मुलगी नॅशनल खेळली, नॅशनल. त्यावेळी नॅशनल खेळत असताना मी ताईला सांगतो तिकडे, जेव्हा तिला मी स्पोर्ट्समध्ये टाकलं ना त्यावेळी माझ्या घरातून सुद्धा माझ्या बायकोचा विरोध होता. कशाला शिकवाली तिला, काय गरज आहे. कारण ती 4 पोरामध्ये जाणार, बोलणार, 10 लोकांना बोलणार, तिला शिकायला कोचिंगवाला तो सुद्धा काहीतरी तरुण एखादा मास्तर राहणार.
आणि त्या स्पोर्ट्स ग्राउंडवर गेल्यानंतर तिथं सुद्धा मुलांची टीम असतेच ना. तर मी म्हणायचा "अगं, जाऊ दे ना, तुला काय करायचंय." आम्ही 6व्या वर्गापासून तिला स्पोर्ट्समध्ये टाकलं. 6वा 7वा 8वा 9वी 9thमध्ये गेल्यानंतर ती डिव्हिजनला खेळली, स्टेट डिस्ट्रिक्टला खेळली आणि एक दिवस मला वाटते 9thमध्ये असताना ती नॅशनलला ती हैदराबादला खेळायला गेली. आणि हे मी त्याचं पूर्ण पाठीशी होतो. मग मी शेवटी 9वी 10वीला असताना तिला मुलांच्या टीममध्ये सोडून द्यायचं, हँडबॉलमध्ये. जा तू खेळ. माझी बायको म्हणायची तुम्ही काय करायला लागली, हे फालतूपणा करायला लागली, नाही मला चिडचिड करायची निवड. पण मी तिला सातत्यानं संस्कार द्यायचं की नाही बेटा काही नाही होत, ते दादा आहे ना, जा खेळ, बिंदास खेळ. आणि त्याचं मला फल मिळालं आणि ती शेवटी नॅशनलला लागली. आणि मला सुद्धा त्या ठिकाणी अभिमान वाटला की माझी मुलगी हैदराबादला जाऊन खेळून आली. आणि मला खरंच त्या ठिकाणी वाटतं आम्ही प्रयत्न केलं, मी त्याच्यासाठी सातत्यानं पाठीशी राहिलो आणि ती करत गेली. आता ती BMS करते आणि आज तिचं बोलणं मी पहिल्यांदाच ऐकलंय. माझं सुद्धा मन भरून आलं की माझी पोरगी सुद्धा माझ्यापेक्षा पुढची किंवा माझ्या बायकोच्या पुढची निघाली. निश्चितच हेही सामाजिक विशेष म्हणजे आता माझी बायको पण या ठिकाणी आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आम्हाला खूप सुद्धा अडचणी आल्या. तिला काय असं आता इथं बोलली म्हणजे काय ती एकदम शिकलेली नाही, तुमच्यातूनच अशी इकडे पुढे आलेली आहे. आणि मी तिच्याशी पाठीशी सोबत राहिलो की नाही कर, तू करते ना, तुला जमते ना, कर. आणि पहिल्या वेळी तिनं भाषण केलं तेव्हा मी तिचं ते आम्ही एका बिल्डिंगवर कार्यक्रम घेतला होता, महापुरुषाची जयंती होती. तिला म्हणलं नाही कशाला करते तू भाषण, एवढे लोक आहे, कोण सांगितलं तुला भाषण करायला. नाही म्हणे ते सरांनी सांगितलं होतं. मग काय बोलतो तू, फालतू कामं करू नको, उगाच आभार प्रदर्शन करायचं होतं महाराज. मी नाही म्हटलं तिला, नको करू, लोक हसतील. आणि आम्ही असं वरच्या दुसऱ्या मजल्यावर कार्यक्रम होता, मी तिनं हातात माय घेतला आणि मी आपलं निघालो. आता म्हणलं हिला सगळेजण हसणार, आता हसणार, हे बडबड काहीतरी करणार उलट सुलट. मी नाही म्हणालो. अक्षरशः मी पायऱ्या खाली उतरालो आणि तिनं एवढं सुंदर आभार प्रदर्शन केलं महाराज. आणि मला अगदी पायऱ्या चढत चढत असणार ती. नंतर मी परत पायऱ्या चढत गेलो आणि असं करून पाहतो तर कोण बोला, तर माझी बायकोच बोलाली. अरे वा रे वा म्हटलं, हे तर काही काम झालं. आणि तेव्हापासून मी तिला म्हटलं की निश्चित तू कुठलाही कार्यक्रम असेल तर बोलत जाय. म्हणजे ह्या परिस्थितीत आणि आज मला अभिमान वाटतो, ती समोर येऊन बोलते ना. होतंय त्रास महिलांना, कुठं स्टेजवर बोलत असताना, समाजात वावरत असताना एवढं सोपं काम नाही. बाई उमरट्याच्या बाहेर पडली, ती नोकरीला पडू द्या, रोजाने जरी गेले तर तिला फार एक आचारसंहिता म्हणून राहावं लागतं. होतात त्रास, माणसांनी, घरातल्या माणसांनी ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात, तर ते सगळं व्यवस्थित चालते. तर मी काही फार बोलणार नाही. धन्यवाद खूप खूप परत एकदा सगळ्यांचे. सरांचे खूप खूप धन्यवाद. एकापेक्षा एक हिरे म्हटल्यासारखं मॅडमही खूप सुंदर बोलल्या, त्याहीपेक्षा वर जर त्यांची मुलगी बोलली आणि सरसुद्धा खूप छान बोलले. बघा, आईवडिलांनी आपल्या लेकरावर विश्वास कसा ठेवावा ते उदाहरण बघायचं असेल तर सरांकडे बघायचं. त्यांनी स्वतः सांगितलंय की माझ्या मुलीवर मी विश्वास टाकला, जेव्हा माझी पत्नी मला नकार देत होती तेव्हा मी विश्वास टाकला. आणि त्या विश्वासाला पात्र कसं व्हावं हे त्या मुलीकडे बघून आपण शिकू शकतो. म्हणजे विश्वास टाकणं आईवडिलांचं काम आहे आणि त्या विश्वासाला पात्र होणं ही तुमची जबाबदारी आहे मैत्रिणींनो. आणि ती तुम्ही चांगल्या रीतीनं पार पडलात की खंबीरपणे आपल्या पाठीशी आपले आईवडील सतत सदैव तयार असतात, उभे असतात. आणि स्वतःच्या मुलीला बोलताना पाहून त्यांचं मन असं भरून आलं, आनंद वाटला त्यांना. बघा किती छोटीशी गोष्ट आहे, आपली मुलगी सहज तिथं बोलली तर त्यांना किती अभिमान वाटला. अशा कितीतरी अभिमानाच्या गोष्टी माझ्या सासूबाई सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनाही खूप छान वाटत असेल. का तर कारण त्यांचाही माझ्या मागे खूप सपोर्ट आहे, म्हणून मी आज इथे या सेवेला उभी आहे. आता यानंतर आदरणीय महाराजांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मत इथं व्यक्त करावं, तुमच्याबद्दल काहीतरी मार्गदर्शन शब्द सांगावे.